सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्यासोबत आहे। ताई, आज तुम्ही सूरज चव्हाण यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती, त्याच्यावर सुनवाई आहे, काय सांगणार? कसं आहे की राजकारणाला आता स्तरच उरला नाही आहे, काही पातळीच उरली नाही आहे। कोणी उठतं वाटेल ते बोलतं। तर त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की असं जे बोलणारे लोक आहेत त्यांना धडा शिकवायचा आणि तो रीतसर शिकवायचा। म्हणून मी त्यांच्या विरुद्ध डिफेमेशनची केस केली आहे। त्याचं आज हिअरिंग आहे। ते वाटेल ते बोलले होते की अंजली दमानियांना रिचार्ज करतं जो कोण व्यक्ती आहे तो मला माहिती आहे, त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे। तर म्हणून मी ही केस फाईल केली की आता कोर्टाकडे ते व्हिडिओ जे तुमच्याकडे आहेत ते दाखवा, आणि जे मला खात्रीने माहिती आहे तुम्ही दाखवूच शकत नाहीत, नाहीतर जेलची वारी करवणार आहे मी। आणि अशी अद्दल घडल्याशिवाय हे वाटेल ते बोलणं थांबणार नाही आहे। म्हणून ही अद्दल घडवण्यासाठी मी डिफेमेशन केस केली। खडसेच्या जावईला काल पुणे पोलिसांनी अटक केली होती, रेव पार्टीचे आरोप आहेत त्यांच्यावर, काय सांग? कसं आहे की खडसेंनी मला छळलं, म्हणजे गेले कित्येक वर्ष ते मला इतका प्रचंड त्रास देत आहेत। पण काल कुठेतरी हे जेव्हा ऐकलं की त्यांच्या जावयावर अचानकपणे वरून ऑर्डर झाल्या म्हणून रेड झाली, तेव्हा नक्कीच एवढं कळतं की ही काही साधीसुधी रेड नक्कीच नाही आहे। खडसे गेले काही दिवस गिरीश महाजनांविरुद्ध बोलत आहेत, म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस लावून काय केलं त्यांचं त्यांना माहिती। आता प्रांजल खेवलकर यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाही आहे। पण हे ज्या पद्धतीने झालंय, जी नावं आली, अगदी काही लोकांना अटक केली, त्यातलं एकच नाव लीक होणं, त्याला रेव पार्टी म्हणणं। खरं रेव पार्टी म्हणजे शेकडोनी लोक असतात, साऊंड असतो, डान्स असतो, आणि मग त्यात ड्रग्ज आणि दारू असली तर त्याला रेव पार्टी म्हणणं। पण हे नावसुद्धा माध्यमांपुढे सोडून देणं आणि सगळ्या माध्यमांनी त्याला रेव पार्टी म्हणणं, असो जे त्यांना करायचे करू दे। मला असं वाटतं की हे राजकीय षडयंत्र आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच होईल। पण गिरीश महाजनांनी हा खडसेंवर केलेला डाव आहे। आता खडसेही तसेच, गिरीश महाजनही तसेच, दोघांबद्दल न बोललेलं बरं। पण आत्ताच्या घटकेला हे राजकीय षडयंत्र आहे एवढं मला वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।